या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात न्यूज 18 लोकमतच्या बातमीने. इम्पॅक्ट बातमी आहे. बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद इथल्या अतिवृष्टीची मदत बनावट शेतकऱ्यांच्या खात्यावर स्थानांतरित करणाऱ्या 2 तलाठी आणि एका कॉम्प्युटर ऑपरेटर विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. न्यूज 18 लोकमतने संपूर्ण प्रकरण लावून धरल्यानंतर तहसील प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि चौकशी अंती तलाठी अनंता माठे, तलाठी उमेश बिल्लेवार आणि कॉम्प्युटर ऑपरेटर महादेव पाटील यांच्या विरोधात जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आणि हा न्यूज 18 लोकमतचा इम्पॅक्ट आपण बघतोय. जी मदतीच्या संदर्भातली रक्कम होती ती शेतकरी नसलेल्या लोकांच्या अकाउंटवरती वर्ग करण्यात तलाठी आणि कॉम्प्युटर ऑपरेटरचा मोठा हात होता. ही बातमी न्यूज 18 लोकमतला लावून धरली आणि त्यानंतर आपण बघतोय की अखेर याबद्दल दोषींच्या विरोधात गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट. पुन्हा एकदा बातमी आपण जाणून घेऊ. बातमी काय होती बघा. यामध्ये जर आपण बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद इथल्या अतिवृष्टीची मदत बनावट शेतकऱ्यांच्या खात्यावर स्थानांतरित करण्यात आली होती आणि ही बातमी न्यूज 18 लोकमत दाखवली होती. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. राहुल, न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट. नक्कीच हा न्यूज 18 लोकमतचा इम्पॅक्ट म्हणावा लागेल. 2 कोटी रुपयाच्या जवळपास हा संपूर्णपणे भ्रष्टाचार झाला होता. मोठ्या प्रमाणात जळगाव जामोद मतदारसंघामध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामध्ये शेकडो शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती जी आहे ही अक्षरशः खरडून गेली होती. त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत मिळायला खरं तर पाहिजे होती, परंतु ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच नाही, तो शेतकरी तिथला रहिवासीच नाही, अशा लोकांचे नाव त्या ठिकाणी टाकण्यात आले आणि त्या लोकांना त्या ठिकाणी लाखोच्या घरामध्ये मदत या ठिकाणी एक शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेली आहे. ज्यावेळेस हा संपूर्ण प्रकाराचं बीग जे आहे ज्यावेळेस ते फुटलं, त्यानंतर तहसीलदारांनी ज्या शेतकऱ्यांना मदत दिली आहे त्या शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या आणि आम्ही तुम्हाला दिलेली मदत ही आम्हाला परत करा, अशा प्रकारचं त्या ठिकाणी नोटिसा जी आहे ते शेतकऱ्यांना पाठवलेली आहे. आणि या संपूर्ण प्रकारामध्ये 2 कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल त्या ठिकाणी तहसीलदारांनी तक्रार दिल्यानंतर झालेले आहेत. मात्र चोराला सोडून संन्यासाला फाशी अशातला हा प्रकार आहे. कारण या मोठ्या घटनेमध्ये मोठमोठे अधिकारी असतील, तहसीलदार असतील, त्याचबरोबर SDM असतील, यांचे देखील कुठेतरी संबंध आहेत का हे देखील या ठिकाणी आता तपासणं गरजेचं झालेलं आहे. कारण हा भ्रष्टाचार आणि हा घोटाळा जो आहे हा कोट्यवधीच्या घरामध्ये गेलेला आहे आणि खरं तर ज्या शेतकऱ्यांना मदत मिळायला हवी होती त्या शेतकऱ्यांना मदत अद्यापही मिळालेली नाहीये. त्यासाठी अनेक आंदोलनं झाली, अनेक निवेदनं देण्यात आली, परंतु त्यांना मदत मिळाली नाही. पण न्यूज 18 लोकमत ज्यावेळेस ही बातमी लावून धरली आपण बघतोय की दोषींच्या विरोधात अखेर गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे. या प्रकरणाचा तपास केला जातोय. धन्यवाद राहुल या सगळ्या माहितीबद्दल. पुढे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ पुण्यातील बालेवाडीत पार पडला आणि यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. सावत्र कपटी भावांवर मी मात करून इथपर्यंत आलो आणि त्यामुळे सावत्र भावांवर तुम्ही विश्वास ठेवू नका असं म्हणत संधी येईल तेव्हा सावत्र भावांना जोडे दाखवा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. तर अजित पवार आणि फडणवीसांनीही विरोधकांचा समाचार घेतला. आणि म्हणून या योजनेमध्ये कसा खोडा घालायचा, या योजना ही बंद व्हावी म्हणून कोर्टात देखील गेले, पण न्यायालयावर आमचा विश्वास होता. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली, त्यांना चांगली चपराक दिली आणि माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल न्यायालयाने दिला. आणि म्हणून जे खोडा घालायला आले अशा सावत्र भावांना जेव्हा संधी येईल तेव्हा जोडा मात्र बरोबर दाखवाल ना. पहिल्यांदा काय म्हणाले, अरे ही माझी लाडकी बहीण योजना आणली, परंतु भावांकडे तर ह्यांचं लक्षच नाही. अरे शहाण्यांनो, कोणी सांगितलं तुम्हाला भावांकडे लक्ष नाही? भावांच्याकडे लक्ष दिलंय. 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटारला भावांच्या करता संपूर्ण वीज माफी. इथून पुढे त्यांनी वीज बिल भरायचं नाही. कोण तुमचं वीज बिल तोडणार नाही. माझ्या महाराष्ट्रातल्या बळीराजाला सांगायचं आहे, एकही आमचा लाईनमन येणार नाही आणि तुमचं 3, 5, 7.5चं बिल भरलं नाही म्हणून कनेक्शन तोडणार नाही. हे भावांकरता नाही केलं. आम्ही ज्यावेळेस घोषणा केली की आमच्या बहिणींना ओवाळणी द्यायची आहे, तुमच्या सावत्र भावांच्या पोटामध्ये खूप दुखायला लागलं,
आणि सावत्र भावांनी खूप प्रयत्न केला योजना होऊ नये म्हणून. मग पहिल्यांदा कोर्टात गेले. कोर्टाने त्यांना नाकारल्यानंतर काय केलं माहितीये, जाणीवपूर्वक फॉर्म भरून घेतले आणि त्याच्यावर पुरुषांचे फोटो लावले, जेणेकरून महिलांना नंतर सांगता येईल तुमचे फॉर्म तर आम्ही सरकारला दिले होते, पण सरकारने ते फॉर्म स्वीकारले नाही.